Dear student, today we will see practice set 4.1. विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामधला असणारा जो काही प्रॅक्टिस सेट जो आहे सराव संच 4.1 जो आहे तर तो 4.1 आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आपल्याला की पावन मेडिकल सप्लाईज ऑन सम मेडिसिन the rate of GST is 12%, then what is the rate of the CGST and SGST? पाहता काय सांगितलं की पावन मेडिकल औषधांचा त्या ठिकाणी पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा असणारा जो काही दर जो आहे तर तो 12% आहे. तर CGST व SGSTचा दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी किती असेल. आता काय काय दिलं की या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ जीएसटी जो आहे तर तो रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे 12%. हा सोल्युशन या ठिकाणी मी लिहितो की रेट ऑफ जीएसटी इज 12%. या ठिकाणी जीएसटीचा असणारा काही दर जो आहे तर तो दर किती दिलेला आहे तर त्या ठिकाणी 12% दिलेले. मात्र त्या ठिकाणी रेट ऑफ जीएसटी therefore the rate of CGST बरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणारा जो काही गुड सेल्स टॅक्स जो आहे तो किती दिलेला आपल्याला 12%. बरोबर किती दिलेलं आहे 12%. त्याच्या निम्मा असणार आहे. निम्मा म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की सेंट्रल गव्हर्नमेंटचा निम्मा आणि राज्य सरकारचा निम्मा म्हणजे भागिले 2 केलं तर या ठिकाणी तो आला 6%. बरोबर. मग अशाच पद्धतीने रेट ऑफ SGST अँड रेट ऑफ SGST तो किती असणार आहे 12% डिव्हायडेड बाय 6 म्हणजे तो किती असणार आहे 6%. म्हणजे त्या ठिकाणी केंद्राचा 6% आणि राज्याचा 6% असा मिळून किती झाला तर त्या ठिकाणी जीएसटी जो आहे तर तो जीएसटी त्या ठिकाणी 12% झाला. असं साधा प्रश्न त्या ठिकाणी. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेले ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9% देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST, व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता या ठिकाणी काय काय दिले की एका वस्तूवरील CGSTचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर दिलेला आपल्याला 9%. बरोबर. आणि SGSTचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी किती आहे. पुढे आपल्याला सांगितलंय की त्या ठिकाणी जीएसटी जो आहे तर त्या जीएसटीचा दर त्या ठिकाणी किती असेल. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नसते की काय लक्षात येतं नसतंय की रेट ऑफ SGST या ठिकाणी लिहितो मी the rate of SGST is equal ज्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचा असणारा जो काही जीएसटी आणि असणारा जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणारा जो काही जीएसटी दोघांची जीएसटी कशी असतात जीएसटीचे दर त्या ठिकाणी सारखेच असतात आणि म्हणून रेट ऑफ SGST इज इक्वल टू द रेट ऑफ CGST. बरोबर. राज्याचा असणारा जो काही जीएसटीचा दर आणि गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणारा जो काही जीएसटीचा दर दोघांचे दर कसे असतात तर त्या ठिकाणी सारखे असतात. आता त्याच्यापैकी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे रेट ऑफ CGST दिलेलं आहे 9% आणि म्हणून त्या ठिकाणी किती म्हणता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी रेट ऑफ SGST जो आहे तर तो 9% त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे काय विचारलं आपल्याला की व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता रेट ऑफ GST जो आहे तर आपल्याला पहा की रेट ऑफ GST जो आहे तर तो रेट ऑफ GST कसा असणार आहे तर त्या ठिकाणी CGST प्लस SGST अशा दोघांचा मिळून त्या ठिकाणी रेट ऑफ GST त्या ठिकाणी असणार. द रेट ऑफ GST इज इक्वल काय म्हणणार कोणी
रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. या ठिकाणी किती आहे 9% प्लस 9%, असं टोटल किती झालं तर त्या ठिकाणी 18%. आणि म्हणून त्या ठिकाणी रेट ऑफ जीएसटी जो आहे तर तो रेट ऑफ जीएसटी किती असणार आहे 18% त्या ठिकाणी असणार आहे. येते त्याच्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले पहा काय दिलेले की मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 tins of the luster paint and the taxable value of each tin is rupees 2,800. पहा त्या ठिकाणी की मेसर्स रियल पेंट जी आहे तर त्यांनी काय केलेले प्रत्येकी काय केलेले 28,000 रुपये किमतीची किंवा 28,000 रुपये करपात्र किमतीची असणारी काही लस्टर पेंट चे 2 डबे जे आहेत तर ते 2 डबे काय केलेले तर त्या ठिकाणी त्यांनी विकलेले आहे. इफ द रेट ऑफ द जीएसटी इज 28%, then find the amount of CGST and GST charged in the tax invoice. पुढे काय दिलेलं आपल्याला की जीएसटीचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी 28% जर असेल तर असणारा जे काही टॅक्स इनवॉइस ज्याला आपण मराठीमध्ये कर बीजक त्या ठिकाणी म्हणता येतो तर त्या कर बीजकामध्ये CGST आणि SGST किती त्या ठिकाणी आकारलेली त्या ठिकाणी असते. पण काय काय दिलेले त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये द रेट ऑफ काय दिलेलं आहे जीएसटी. द रेट ऑफ जीएसटी इज किती दिलेलं आहे 28%. प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जीएसटीचा असणारा जो काही दर जो आहे तो किती दिलेला आहे 28 त्या ठिकाणी म्हटलेलं. पहा नेमकं खात्री करून घ्या किती आहे तर त्या ठिकाणी तो आपल्याला 20. पण त्याच्या अगोदर जरा थोडीशी त्या ठिकाणी दृष्टी जी आहे तर ती दृष्टी त्या ठिकाणी पण प्रश्न जे आहे तर त्या प्रश्नामध्ये काय की रेट ऑफ रेड लस्टर पेंट काय सांगते मी की रेट ऑफ कोणता दिलेलं आहे रेड लस्टर LUST आणि लस्टर पेंट किती दिलेलं आहे रुपीज 2,800. बरोबर. या ठिकाणी रेट ऑफ लस्टर पेंट आपल्याला दिले याची क्वांटिटी किती आहे तर त्या ठिकाणी 2 tins आहे. क्वांटिटी किती आहे 2 tins 2 डबे त्या ठिकाणी. बरोबर. मग आता या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला काढायची. काय म्हणतोय देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट एका डब्याची किती आहे 2,800. अशी किती डबे आहेत 2 आहेत जे 28 जुने झाले 56 म्हणजे 5,600 रुपये त्या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट. बरोबर. त्याच्यानंतर रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिली आहे. पहा द रेट ऑफ जीएसटी किती दिलेलं आहे रेट ऑफ जीएसटी रेट ऑफ या ठिकाणी CGST दिलेलं आहे. प्रश्नामध्ये पाहून घ्या तर तो CGST आहे का मुळातच त्या ठिकाणी रेट ऑफ त्या ठिकाणी हा CGST नाही तर GST आहे. रेट ऑफ GST जो आहे तर तो आहे 28%. बरोबर. मग आता त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर पहा द रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. ज्या ठिकाणी सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स दोन्ही कसे असतात तर त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी असतात. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी कसे असणार हे दोन्हीच्या दोन्ही टोटल असणारे जे काही 28% जे आहे तर त्या 28%च्या निम्मे त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच ते किती असणार आहे 28च्या निम्मे त्या ठिकाणी 14% त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी द अमाऊंट ऑफ जीएसटी
काय म्हणतो मी, द अमाऊंट ऑफ CGST कशी काढणार, तर त्या ठिकाणी द रेट ऑफ GST, काय म्हणतो मी की रेट ऑफ GST इंटू टॅक्सेबल अमाऊंट, बरोबर. आता रेट ऑफ GST किती आला आपला, तर त्या ठिकाणी 14% आहे, बरोबर, 14%. आणि टॅक्सेबल अमाऊंट आपली दोन्ही डब्यांची किती आहे, 5,600, बरोबर. हा त्या ठिकाणी 40% कशी लिहितो मी, 14 डिवाइडेड बाय 100 इंटू 5,600. या झिरोला हे 2 झिरो दे, म्हणजे राहिले काय 14 इंटू 56. या ठिकाणी याचं असणारे काही मल्टिप्लिकेशन जे आहे, तर ते मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते येईल त्या ठिकाणी 784 रुपीज. द अमाऊंट ऑफ CGST जी आहे, तर ती CGST त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि आपल्याला काय करायचं सांगितलं की फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड GST चार्ज इन द टॅक्स इनव्हॉइस. आता या ठिकाणी आपण काय केले, तर CGST काढली. मग अशाच पद्धतीने जेवढी त्या ठिकाणी CGST असणार आहे तेवढी GST त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे म्हणता येईल आपल्याला द अमाऊंट ऑफ SGST. आता ती कशी असणार आहे, जेवढी CGST असणार आहे तेवढीच त्या ठिकाणी SGST असणार आहे, म्हणजे किती असणार आहे, ₹784, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही CGST जे आहे, टॅक्स इनव्हॉइस मध्ये CGST जी आहे तर ती 784 असणार आहे. आणि टॅक्स इनव्हॉइस मध्ये SGST जी आहे तर ती स्वतः किती असणार, ₹784 असणार. येते अशा पद्धतीने हे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पुढे. आता त्या ठिकाणी 4th एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. त्या ठिकाणी एका रिस्ट वॉच बेल्टची असताना काही करपात्र किंमत जी आहे तर ती करपात्र किंमत आपल्याला दिलेली 586 रुपये. द रेट ऑफ द GST इज 80%. GSTचा दर त्या ठिकाणी 18% आहे. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. तर ग्राहकासाठी असणारे जे काही बेल्ट जो आहे तर त्या बेल्टची किंमत त्या ठिकाणी किती असेल हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. आता काय काय दिले प्रश्नामध्ये, आता रेट ऑफ GST आपल्याला दिलेले, किती दिलेले पहा, द रेट ऑफ GST इज इक्वल टू किती दिलेले 18%. त्या ठिकाणी GSTचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर आपल्याला त्या ठिकाणी 18%. आता GST ऑन द बेल्ट प्राइस ते आपल्याला काढायची. आणि देअरफोर काय सांगते मी त्या ठिकाणी GST ऑन द बेल्ट प्राइस किती दिलेली आपल्याला, GST ऑन द बेल्ट प्राइस रुपीज किती दिलेली 5,086. तरी 586 दिली, बरोबर. मग आता ती किती दिलेली याच्यावर 18%, म्हणजे 586 गुणिले 18%, म्हणजे त्या ठिकाणी 586 गुणिले 18 भागिले किती म्हणणार आपण त्या ठिकाणी 100, बरोबर. मग आता हा असणारा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. भागाकार करायचा आपल्याला निम्मा आपण करू. याचे निम्मे केले तर 9 राहिले, याचे निम्मे केले तर 50 राहिले, बरोबर. पुढे आता ठिकाणी भाग जातोय काय याचा आपल्याला विचार करायचा बा. पुढे या ठिकाणी पुन्हा निम्मे 9च्या निम्मे किती आली 4.5 आणि 50च्या निम्मे किती आली 25 आली, बरोबर. मग आता पुढे याच्यानंतर काय करता येईल बा आपल्याला की 25ने काय करू आपण 586ला त्या ठिकाणी डिव्हाइड करू. बाजूला करतो मी या ठिकाणी 25 आणि काय करतोय 586ला आपण डिव्हाइड.
25 दुनी 50, किती उरले 8 झाले 86 बरोबर. 25 त्रिक 75 बरोबर. आता 6 मधून 5 गेले, खाली राहिला 1. पुन्हा 8तून किती गेले 7 गेले, खाली राहिला 1. आता काही भाग जात नाही करून घेतला आपण त्या ठिकाणी 0. ती झाली 25 चोक 100 बरोबर. किती उरले 10 उरले. पुन्हा 0 घेतला बरोबर. पुन्हा काय म्हणणार आपण 25 चोक 100 म्हणजेच किती आलं तर त्या ठिकाणी 23.44 इंटू 4.5 याने याला डिव्हाइड केलं तर किती आलं तर 23.44 बरोबर. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं किती 23.44 इंटू 4.5 5 ने मी त्या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. 5 चोक 20 7 आले 2. 5 चोक 20 20 2 किती झाली 22. पुन्हा 8 आले 2. 5 त्रिक 15 15 2 17 हातचाला 1 5 दुनी 10 1 11 बरोबर. पुढे 4 ने मल्टिप्लाय करायचे. 4 चोक 16 हातचाला 1 4 चोक 16 1 17 पुन्हा हातचाला 1 4 त्रिक 12 12 1 की झाली 13 हातचाला 1 4 गुणी 8 8 1 की झाली 9 बरोबर. 0 8 7 7 14 हातचाला 1 3 आणि 4 आणि 5 आणि 9 आणि 10 बरोबर. आता किती दशांश चिन्ह आहे किती 2 आणि इथलं 1 म्हणजे 3 झाले. 1 2 3 म्हणजे किती आले या ठिकाणी 105.480 बरोबर. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते या ठिकाणी जीएसटी ऑन द बेल्ट प्राइस किती आली तर त्या ठिकाणी 105 रुपये आणि 480. आता या ठिकाणी आपण 2 दशांश तळापर्यंत जातात त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी घ्या. मग आपल्याला नेमकं काय करायचं पाहता. आता या ठिकाणी द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर त्या ठिकाणी करायची. काय म्हणतो मी द प्राइस of the belt for the customer पण कशी काढता येईल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे त्या ठिकाणी तो असताना जे काही जीएसटी जी आहे तर त्या जीएसटीची असताना जे काही व्हॅल्यू जी आहे तर ते किती आहे 586 आणि 586 वर असणारे जे काही 18% अशा दोघांचे काही करावे लागेल आपल्याला त्या ठिकाणी ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन करावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर आणि प्लस त्याच्यावर असणारी जी काही जीएसटी. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ₹586 आणि जीएसटी आपण त्या ठिकाणी 18% काढला तर तो किती आला 105.48 2 दशांशापर्यंत विचार बरोबर. याची ऍडिशन करू आपण की 586 आणि पुढे किती आहे 105.48 बरोबर. त्या दोघांची ऍडिशन केली 8 4 6 5 11 8 1 9 किती आली 691.48 किती आली ₹691.40 आणि म्हणून त्या ठिकाणी द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कंझ्युमर आणि म्हणून ग्राहक जो आहे तर त्या ग्राहकासाठी रिस्टॉकचा असणारा जो काही बेल्ट जो आहे तर त्या बेल्टची किंमत असेल 691.48 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते काढता येते. त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल तर आता फिफ्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ ए रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1,770. या ठिकाणी एक असणारी जी काही रिमोटची असणारी जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीची एकूण किंमत जीएसटी सह किती दिलेली आपल्याला ₹1,770 त्या ठिकाणी दिली आणि द रेट ऑफ द जीएसटी इज 80% ऑन द टॉय. ते असणारं जे काही खेळणं जे आहे तर त्या खेळण्यावर किती रेट आहे जीएसटीचा तर 18% आहे. तर काय सांगितलं आपल्याला फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सीजीएसटी अँड जीएसटी फॉर दिस टॉय कार.
तर आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही करपात्र असणारी काही किंमत आणि असणारी काही CGST आणि GSTच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी खेळण्यासाठी आपल्याला काढायचं. आता काय करावं लागेल की लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार बी ₹100. या ठिकाणी आपण काय करू की असणारे जे काही खेळण्यातले असणारे जे काही कार जे आहे बरोबर, तर तिची असणारे जे काही टॅक्सेबल व्हॅल्यू जे आहे तर ती टॅक्सेबल व्हॅल्यू किती मानू आपण त्या ठिकाणी ₹100 मानू आणि GST आपल्याला दिलेलं किती दिलेलं आहे 18%. पाहता या ठिकाणी की लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी ₹100 म्हणतो, ₹100 बरोबर. त्याच्यानंतर 18% त्याच्यावर काय आहे GST त्या ठिकाणी. पुढे पाहत आता या ठिकाणी द टोटल व्हॅल्यू ऑफ द कार त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी द टोटल व्हॅल्यू पाहत द टोटल व्हॅल्यू. आता ही टोटल व्हॅल्यू कशी काढता येईल आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ₹, त्या ठिकाणी 100 आहे बरोबर. आणि याच्यावर काय करायचं आपल्याला 18%. आता 100चे 18% जर काढले तर ते किती आता नसते तर ₹18 त्या ठिकाणी येतील. म्हणजे 100चे 18% काढले तर ते 18 झाली. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली तर टोटल व्हॅल्यू जी आहे तर ती झाली त्या ठिकाणी ₹118 बरोबर. मग आता पुढे द रेशिओ ऑफ टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. काय म्हणतो मी द रेशिओ ऑफ कशाचा तर ह्याची काही टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट आहे स्थिर त्या ठिकाणी बरोबर. काय सांगतोय द रेशिओ ऑफ टोटल व्हॅल्यू आणि टॅक्सेबल व्हॅल्यू कशी आहे तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे बरोबर. आणि म्हणून पुढे फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार ₹118, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार इज ₹100. काय म्हणतोय फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ कशाची ऑफ टॉय कार ₹, किती आली आपली त्या ठिकाणी 118 बरोबर. 118 द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार तर ती किती मानू आपण तर त्या ठिकाणी ₹X त्या ठिकाणी मानू. किती मानू X. काय सांगतोय मी तर या ठिकाणी आपल्या लक्षात द्यायचंय की काय काय लिहिते की फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार किती आहे 180 आणि म्हणून त्या ठिकाणी द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार इज ₹. किती म्हणून आपण त्या ठिकाणी एकच्या ऐवजी पहिल्यांदा काय करू आपण ती 100 त्या ठिकाणी म्हणू. कारण 118 कशावर काढले आपण त्या ठिकाणी 100 वर काढले. त्याच्यामध्ये 18% त्या ठिकाणी 100 वर GST जर काढली तर त्या ठिकाणी टोटल किंमत आली आपल्या त्या ठिकाणी 118. परंतु या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले की टोटल व्हॅल्यू विथ GST किती दिलेली तर त्या ठिकाणी 1770 आपल्याला त्या ठिकाणी दिली. काय सांगतोय की फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार, फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹. किती दिलेली 1770.
बरोबर. मग आता त्या ठिकाणी लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार बी एक्स रुपीज. म्हणून त्या ठिकाणी लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी रुपीज किती म्हणून आपण एक्स त्या ठिकाणी. बरोबर. मग असं जर असेल तर एक्स अपॉन 1770 इज इक्वल टू आता 100ची किती काढली आपण 18% त्या ठिकाणी 118. बरोबर. मग आता पहा पुढे एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आणि देअरफोर एक्स म्हणजे काय म्हटलं आपण त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार. आणि देअरफोर हा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू एक्स एका बाजूला ठेवू, बाकी सर्वांचं काय करू त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, म्हणजे या दोघांचा तिरकस गुणाकार केला. 1770 इंटू 100 डिवायडेड बाय 180. बरोबर. मग आता याचं असताना जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी भाग घेऊ आपण पहिल्यांदा. आता भाग देत असताना थोडक्यामध्ये मी भाग घेतो. 2ने भाग जर दिला तर इथे राहिले 50. याच्या निम्म. मग आता 100चे निम्म 50 आणि 18च्या निम्म किती आलं 9, म्हणजे 59. बरोबर. पुढे पुन्हा या ठिकाणी आपल्याला भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी द्यायचा, किंवा डायरेक्ट भाग जो आहे तर तो डायरेक्ट भाग जात असेल तर त्या ठिकाणी पाहायचंय. त्या ठिकाणी आपण काही करू, पुन्हा त्या ठिकाणी भाग देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. त्या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा. कसा देता येईल भाग आपण काही करू, 2ने भाग देण्याच्या वेळी डायरेक्ट 118ने काय करू 1770ला त्या ठिकाणी डिवाइड करून 118ने काय करायचं आपल्याला 1770ला त्या ठिकाणी डिवाइड करायची. 1चा भाग दिला किती आली 118. 17मधून 8 गेले, खाली राहिली 9. हातचा घेतला देऊन टाकला. 7मधून 2 गेले, खाली राहिली 5. एकत्र गेलं 0. नंतर झाली 500. आता 5ने भाग देऊन पाहू. 5ने दिला तर 5 8 किती झाली 40. 7 आली 4. 5 1 5 आणि 4 झाली 9 आणि 5 1 5. या ठिकाणी कितीचा भाग जातो डायरेक्ट 15चा भाग जातो इथे. बरोबर. 15 गुणिले 100 दिलं तर ते किती आलं 1500. म्हणजे या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार जे आहे तर ती टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार आली त्या ठिकाणी 1500. बरोबर. अजून काय काढायला सांगितलं आपल्याला की जीएसटी. बरोबर. आता जीएसटी ऍट 18% ऑन द रुपीज 1050. काय सांगतोय की जीएसटी काय सांगतोय की जीएसटी ऍट 18%. कशावर 18%? तर त्या ठिकाणी ऑन रुपीज किती 1500. बरोबर. जे या ठिकाणी 1500ची किती काढायची आपल्याला 18% त्या ठिकाणी काढायची. हेच कसे काढता येईल आपल्याला 18% म्हणजे 18/100 गुणिले किती 1500. बरोबर. आता हे 2 शून्य गेले. बरोबर. आता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. आता 15 8 किती 15 8 120. 7 आली 12. 15 1 15. 15 आणि 12 किती झाली 27. म्हणजे किती झाली 270 त्या ठिकाणी झाली. म्हणजे या ठिकाणी रुपीज किती आली 270. बरोबर. जशी आपण त्या ठिकाणी जीएसटी जी आहे तर ती जीएसटी त्या ठिकाणी काढते. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायला सांगितलंय तर या ठिकाणी आता सीजीएसटी आणि एचजीएसटी त्या ठिकाणी काढायची. बरोबर. मग आता या ठिकाणी किती आली 270 आली. काय आली ही टोटल जीएसटी. मग आपल्याला माहिती त्याच्यामधली निम्मे काय असणार आहे सीजीएसटी असणार आहे, निम्मे काय असणार आहे एचजीएसटी असणार. म्हणजे 270 रुपये जे काही जीएसटी जे आहे तर त्याच्यामध्ये निम्मी त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि निम्मी कोणाला असणार आहे राज्य सरकारला. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे की सीजीएसटी. बरोबर. सीजीएसटी आपल्याला त्या ठिकाणी काढायची याच्या निम्मी म्हणजे त्या ठिकाणी रुपीज
270 डिवायडेड बाय 2 याचे निम्मे आपल्याला त्या ठिकाणी करायचे. निम्मे किती येताना असते तर त्या ठिकाणी ₹130. अशाच पद्धतीने आपल्याला SGST इज इक्वल टू ₹217 डिवायडेड बाय 2 तर ते किती येताना असते ₹135. म्हणजे या ठिकाणी CGST ₹135 असेल आणि SGST सुद्धा किती असणार आहे ₹135 त्या ठिकाणी असेल. म्हणजे या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट ऑफ द कार जे आहे तर ते टॅक्सेबल अमाऊंट ऑफ द कार किती आली आपली तर त्या ठिकाणी ₹1500. त्याच्यानंतर CGST 135 आणि SGST किती आली 135. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. पण याच्यानंतरचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग कोणी पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.